लांजा तालुक्यातील निसर्गरम्य मुचकुंदी नदीच्या काठी वसलेल्या साठवली गावातून आपले सर्वांचे स्वागत। याच साठवली गावामध्ये श्री शंकराचे केदारलिंग असे स्वयंभू देवस्थान आहे। हेच शंकराचे केदारलिंग मंदिर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। श्रावण महिना सुरू आहे, निसर्ग हिरवागार झालेला आहे। श्रावणातून श्रावणसरी बरसत आहेत। समोरच पाहता हेच आहे कौलारू बांधणीचे श्री केदारलिंग मंदिर। मंदिर कोकणी बांधणीचे कौलारू मंदिर आहे। मंदिराच्या समोरच दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे। आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता। खूप निसर्गरम्य असा आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो। नदीच्याच काहीच अंतरावर मुचकुंदी नदी वाहते। हा साठवली जो गाव आहे हा मुचकुंदी नदीच्या काठावरच वसलेला आहे। त्याचप्रमाणे इतिहासामध्ये साठवली गावाचे खूप महत्त्व होते। या साठवली गावामध्ये बाजारपेठेत साठवलीची गढी या किल्ला साठवलीचा आजही आहे। चला तर मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। मंदिरामध्ये प्रवेश करताच समोरच सभामंडप आहे, सभागृह आहे जो जुन्या बांधणीचा आहे। खांब आहे, या ठिकाणी खांब रंगरंगोटी केलेली आहे आणि समोरच मंदिराचा गाभारा आहे। सध्या गाभारा बंद आहे आणि गाभाऱ्यामध्ये श्री शंकराची स्वयंभू अशी ही पिंडी केदारलिंग। गाभाऱ्याचा जो प्रवेशद्वार आहे गाभाऱ्याचा, आणि त्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी हे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। एकंदर मंदिरामध्ये खूप शांतता आहे। पाहू शकता तुम्ही केदारलिंगची ही स्वयंभू अशी शिवपिंडी।